अशा कारणांमुळे तुम्ही देखील सतत आजारी असता किंवा तुम्हाला सर्दी, ताप, खोकला किंवा पोटाच्या समस्या वारंवार काही ना काही चालू असतात, तर कधी विचार केलाय की या गोष्टी आपल्याला सतत का मागे चालू असतात? तर याचं कारण लपलेलं आहे, ते म्हणजे तुमच्या कमी पडत असणारे इम्युनिटी, म्हणजेच तुमच्या व्याधिक्षमत्वामध्ये तुमची इम्युनिटी कुठेतरी कमी पडते, त्यामुळे तुम्ही सतत विविध रोगांना बळी पडता. म्हणूनच या धावपळीच्या युगात जर तुम्हाला सतत आजारी पडायचं नसेल, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी म्हणूनच आयुर्वेदात सांगून ठेवलेलं च्यवनप्राश नावाचं हे रसायन हे तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर रोज सकाळी मोठ्या माणसांनी 1 चमचा आणि लहान मुलांनी अर्धा चमचा च्यवनप्राश अनुशापोटी दुधासोबत खाल्लं, तर नक्कीच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे आणि सोबतच तुमचे श्वसनाचे जे काही विकार असतील आणि पोटाचे जे काही विकार असतील ते देखील कमी होणार आहेत आणि भरपूर जणांमध्ये केसगळतीच्या समस्या असतील त्या देखील कमी होणार आहेत. म्हणून तुम्ही हे च्यवनप्राश तुमच्याजवळ ठेवलंच पाहिजे. आणि जर तुम्ही वैद्य लोकांनी बनवलेलं आणि ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेलं च्यवनप्राश जर शोधत असाल, तर आपल्या आरोग्य ज्योतीचं हे च्यवनप्राश तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आणि तुम्हाला जर हे च्यवनप्राश ऑर्डर करायचे असेल, तर खाली दिलेल्या तुम्ही संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता. धन्यवाद.